महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. माझं नाव दीपक बादशाह, वय वर्ष 70, वनमंडीचा व्यापारी आहे. आणि कसं आहे का हा जो लढा आहे हे संपूर्ण निकाल माझ्या बाजून आलेले आहे. आणि आत्ताचे संपूर्ण निकाल माझ्या बाजून आल्यानंतर माझ्या ताब्यात जागा असल्यानंतर कोणी पण त्या जागेची बेकायदेशीर रजिस्ट्री करणार, काही ताबा घेणार काय, तर हे योग्य नाही आहे. आणि जो रजिस्ट्री करून देतो तो 3दा एकाच जागेची रजिस्ट्री करायला, 4दा एकाच जागेची रजिस्ट्री करायला त्याला काही हक्क नाही आहे. आणि इतके गुंड यायचे आणि गुंडा डायरेक्ट दुकानं रिकामी करून घ्यायची. मग लोक दुकानं रिकाम्या करण्यासाठी, घरं रिकाम्या करण्यासाठी कोर्टात जातात. कोर्टाची प्रोसिजर असते, कशी प्रोसिजर असते, काय असतं. तुम्ही सकाळी दिवसात ढवळ्यात डायरेक्ट जर दुकानात ताबा घेत असाल तर ही कोणती पद्धत आहे. आणि जो रजिस्ट्री करून देतो त्यालाही माहिती आहे काही जागा आपली नाही आहे, तोही गुन्हेगार आहे. पण कसं आहे का गुन्हेगार नाही, एकदा रजिस्ट्री, 2दा रजिस्ट्री, 3दा, अरे कितीदा करणार बाबा तू. आणि तुझा पत्ता नाही, कारण कसं इकडून पैसे घेतले का एखाद्या मंदिरात जायचं, दुसऱ्या गावाला जायचं, तिसऱ्या गावाला जायचं, लिटिगेशन चालू झालंय का मग नोटीस द्यायची तर कोणाला द्यायची. सर, जे मनोज बादशाह यांनी ताबा घेतला, तुमचं काय ब्लड रिलेशन आहे की नातं काय तुमचं? सख्खे चुलत भाऊ आहे. पण कसं आहे ब्लड रिलेशन जरी असलं तर त्यानं एकदा जर जागा विकली, त्याचा जो वाटा घेऊन टाकला, त्याच्यानंतर पुन्हा त्या जागेवर वाटा घ्यायचा त्याला काही अधिकार नाही. कोर्टातही गेला होता, कोर्टाने त्याला अधिकार दिलेला नाही. त्याची ऑर्डर कॉपी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली, ज्या अर्थी कोर्ट त्याला नाकारता. त्याच्यानंतर तो रजिस्ट्री कसं काय करू शकतो. आणि 24मध्ये कोर्टाने त्याला पूर्ण कोर्टात नाकारलेल्यानंतर तो 25मध्ये रजिस्ट्री करून देतो. अजय चावरे एक गैरकायदेची मंडळी आहे, मग दोघांनी ताबा केलेला आहे का? दोघांनी ताबा केलेला आहे. आणि अजय चावरेला लोक ओळखतात. ईश्वरदास बादशाह. पत्रकार परिषदेचा आजचा विषय असा होता की माझे नातेवाईक श्री दीपक ईश्वरदास बादशाह यांच्या दुकानावरती त्यांची मिळकत नंबर 4443 CD सर्वे नंबर 4443 याच्यावरती बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे काही गुंडांकडून. याची माहिती मी आत्ताच पत्रकार परिषद दिली. आणि दिवसा सकाळी 10-10:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. 15-20 मुलं बोलवून भाडेकरूला दुकानातून बाहेर काढून त्या दुकानाचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यात आलेला आहे. आणि संबंधित या प्रकरणाबद्दल आम्ही सिटीजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली असून 19 तारखेलाच अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काही कारवाई झालेली नाही. त्या दुकानाचे मालक हे दीपक ईश्वरदास बादशाह आहेत. ती मालमत्ता पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे. तसेच 4441चे मूळ मालकसुद्धा दीपक ईश्वरदास बादशाह आहेत. याची चुकीची आणि खोटी रजिस्ट्री ही मनोज बादशाह यांनी इतर व्यक्तीला करून दिलेली आहे. याच्या सर्व डिटेल्स मी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जे छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळा जो सगळा प्रकार होतो आहे, आम्ही इथले प्रतिष्ठित व्यापारी आहोत. आम्ही व्यापार करून आमचं पोट भरतो आहे, आमची वडिलोपार्जित जागा सांभाळतो आहे आणि त्यावरती कुणी येऊन ताबा घेतो आहे खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे. तर त्याच्यावरती पूर्णपणे कडक कार्यवाही झाली पाहिजे. त्याचा पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमची एवढीच एक अपेक्षा आहे. तुमच्या दुकानावर ताबा घेण्याच्या अगोदर त्यांनी कारवाई नोंदणी केली होती का? काहीतरी नोटीस वगैरे दिलं होतं? नाही, काही पैशाची माग वगैरे केली? काहीच नाही. आम्हाला हे माहिती सुद्धा नाही की असं काही घडलं आहे. आम्ही नित्यनियमाप्रमाणे सकाळी 10-10:30ला जी आमची रोजची वेळ आहे शॉपची, आमचे म्हणजे दीपक बादशाह निघाले आणि जर पोहोचण्याच्या हे सगळं प्रकरण झालं. आम्हाला तोपर्यंत हे सुद्धा माहीत नव्हतं की अशी काही रजिस्ट्री झालेली आहे की जी परस्पर खोटी आणि चुकीच्या डॉक्युमेंटच्या आधारे झालेली आहे. खोटी रजिस्ट्री झाल्याचं माहीत पडल्यानंतर आपण त्याविषयी तक्रार दुय्यम निवेदकाकडे केली का? रजिस्ट्री ऑफिस नाही, आता जाणार आहे आम्ही ते सगळे कागदपत्र घेऊन. तुमची पहिली प्रायोरिटी होती की तुम्ही पहिलं जे तर त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे होती? सर, पहिली प्रायोरिटी होती की आम्ही संबंधित पोलीस चौकीला ती इन्फॉर्मेशन देऊन त्यांनी आम्हाला त्यात न्याय द्यावा की बेकायदेशीर ताबा घेतला कसं काय. आणि राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा, तर दुय्यम निबंधक
यांना आम्ही हे डॉक्युमेंट सादर करणार आहे. कोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये लागलेले त्यांचे जे काही कायदेशीर पत्र आहेत ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना आम्ही स्वतः जाऊन सांगणार की साहेब हे अशा गोष्टी चुकीच्या घडत आहेत. महसूल डिपार्टमेंटला महसूल मिळतोय, पण तो कसा मिळतो आणि कसा आला हे त्यांचं बघायचं काम आहे ना. आज कोणी कुठले डॉक्युमेंट पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी काय उत्तर हे केलं तू? त्यांनी आम्हाला बघतो, समोरच्या व्यक्तीला बोलवतो, डॉक्युमेंट बघतो आणि तुम्हाला कळवतो, सांगू असे उत्तर दिलेलं. म्हणजे तुम्हाला बरोबर कॉपरेट नाही केलं तुमच्या नाही, अजूनपर्यंत सर आम्हाला साधा एक फोन यांना आलेला नाही. आता तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला या- पालिका या आरोपींवरती कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे. आता तुम्ही आरोपी म्हणता, पण तू त्यांच्याकडे जसं पोलिसांकडे गेले तर त्यांच्याकडे पण डॉक्युमेंट्स आहेत ना. तुम्हाला अगोदर त्यांचे डॉक्युमेंट्स खोटे आहेत हे सिद्ध करावं लागेल, तर पोलीस कारवाई करतील ना. आम्ही जे आता पत्रकारांच्या डॉक्युमेंट दाखवले, त्यांनी जे आम्हाला आमचं पोझिशन परत पाहिजे आणि जे त्यांनी ताबा जो घेतलेला आहे त्याबद्दलचे आम्ही डॉक्युमेंटसुद्धा दाखवलेले आहेत की आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत की त्या जागेचे मालक आम्ही आहोत. जर मालक आम्ही तर ते ताबा कसा घेऊ शकतात? आता जर तुमच्याच बरोबर झालेले तुम्ही तक्रार दिलेली बरोबर आहे, परंतु सर पोलिसांपर्यंत पण आता हे सिव्हिल मॅटर होते सर, हे क्रिमिनल मॅटर आहे, सिव्हिल मॅटर आहे. यावर पोलीस जे आहे नोटीस देण्यापुढे काही कारवाई करू शकत नाही. ताबा तर तुम्हाला कोर्टाकडून घ्यावा लागेल ना सर. अहो सर, कोर्टाकडनं कसं काय ताबा घेणार? जेव्हा ताबा कधी होतो कोर्टाकडनं की जेव्हा कोर्टात न्यायप्रविष्ट मॅटर असेल. हे न्यायप्रविष्ट मॅटरच नाही ना, प्रकरणच नाही आहे. बेकायदेशीर ताबा घेतलेला सर येऊन पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जमिनीच्या प्रकरणासंदर्भात किंवा असे जे प्रकरण आहे या संदर्भात स्पेशल एक ब्रांच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तक्रार वगैरे केली माहित नाही ना. आम्हाला ते तसं काही माहीत नाही. पण आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना रीतसर हे पूर्ण पत्र आणि हा व्यवहार दिलेला आहे डॉक्युमेंट सकट की हे याचे मूळ मालक आम्ही आहोत. त्यात मी जे आत्ता पत्रकामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही ते सगळे पेपर लावलेले आहेत की कसा हा प्रकरण घडलेलं आहे. तर शहरामध्ये जमिनीचे किंवा प्लॉटिंगच्या संदर्भामध्ये असे प्रकरण खूप घडतात. त्यासाठी CPG एक स्वतंत्र ब्रांच इथं ओपन केलेली आहे. म्हणजे सर तुम्ही सुद्धा मान्य करता की असे प्रकरण घडतायत म्हणून. आणि हे लाईव्ह उदाहरण आहे अशातलंच की गुलमंडी जिथून म्हणजे जवळपास सगळेच मोठे मोठे आमदार आणि खासदार जे इथून शहराला लाभलेत, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत, अशा गुलमंडी जिथं सर्वात पहिले गणपती मंदिराची सुरुवात होते, जिथून पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगरकडे पाहतो, जिथून शिवसेनेची सुरुवात झाली, त्या गुलमंडीवरती अशी घटना दिवसाढवळा जर घडत असेल तर गुंडांना एवढा अभय कसं काय? त्या संदर्भात शिवसेनेचे जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याकडेही आपण गेला नाही. सर अजून तर आम्हाला न्याय नाही मिळाला पोलिसांकडे. आमचं काम पहिले पोलिसांकडे. माणूस कोणाकडे जातो सगळ्यात पहिले? जेव्हा एखादा गुन्हा घडतो तर सगळ्यात पहिले व्यक्ती कोणाकडे जातो? पोलिसांकडे ना. कोर्टात जात नाही किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे जात नाही, पहिले पोलिसांकडे जातो. न्याय सगळ्यात पहिले देणंच काम त्यांनी हे तर बघावं की दावा घेतलाच कसं काय मालकच नसताना. त्यांच्याकडनं साधा फोन सुद्धा नाही, बोलून सुद्धा नाही. दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की ज्या शिवसेनेला तुम्ही गुलमंडीमधून वाढवलं, मोठं केलं, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्या शिवसेनेकडे सुद्धा आपण धार मागू शकतो ना की आम्ही तुमचे हे पाठिंबा देणार आहे. ती नंतरची गोष्ट. आत्ताची घटना झाली हे प्रतिष्ठित व्यापारी त्यांचं काम प्रेशराईज करणे, हे व्यवसाय करतायत सर. रोज दिवसा शांतपणे. आता यांचं वय 70 आहे, जे दाखवलं मी डॉक्युमेंट देणे दिलेले. 45 वर्ष न्यायालयीन लढा लढत आहेत. 45 वर्षानंतर यांच्या हक्कात सगळ्या गोष्टी आल्यानंतर फक्त एका खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे परत एखाद्याने ताबा घ्यावा. म्हणजे यांनी परत कोर्टात चक्र माझ्या पुढची 40 वर्ष हे सिद्ध करण्यासाठी. हे सगळ्यांना माहिती आहे ना, कोर्टामध्ये काही एका दिवसात निकाल लागतो का? नाही. परत कोर्टात जा, परत पेपर टाका, परत ह्याला बोलवा, परत नोटिसा काढा, परत 30 वर्ष चक्र मारायचं, परत 30 वर्ष त्यांनी अजून 4 लोकांना प्रॉपर्टी विकली तर परत काय करायचं? तसं पुढचं पाऊल काय असणार आहे? जर पोलिसांकडून तुम्हाला न्याय नाही मिळाला, जसं तुम्ही सांगतात न्याय मिळत नाही, तर पुढचं पाऊल काय असणार? मला सर पोलिसांकडनं पूर्ण अपेक्षा आहे. असतील काही अधिकारी लक्ष देत नसतील, पण वरिष्ठ नक्की लक्ष देतील. आणि आम्हाला हा विश्वास आहे की असे कडक अधिकारी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत पोलिसांमधले की ते अशा प्रकरणात 100% न्याय देऊ शकतात आणि गुंडांवरती कडक ती योग्य ती कारवाई करू शकतात. मग तुम्ही वरिष्ठ आता भेटू आम्ही लवकरच भेटू. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर ऑलरेडी पेपर सगळे दिलेले आहेत. मी त्यांची वेळही घेणार आहोत. रविवार असल्यामुळे बरेच अधिकारी अवेलेबल नव्हते. माझं नाव वैभव नवले, मालकाचं नाव दीपक ईश्वरदास बादशाह. दीपक ईश्वरदास बादशाह मालक, मी वैभव नवले, त्यांचा नातेवाईक, त्यांचा पुतण्या हर्षद बादशाह, त्यांचे नातेवाईक जयंत श्रॉफ आणि माननीय सर